नमस्कार श्रोते हो. आज तुम्ही ऐकणार आहात जगन्नाथ शिंदे लिखित हे असं का या कादंबरीचा दुसरा भाग. मोबाईलची रिंग वाजली. आप्पांची तंद्री भंग पावली. भूतकाळाच्या चित्रपटाची चित्रफीत तुटली. हॅलो, मी वनिता बोलते. ओळखलं की ग. बोल बोल, पुढे बोल. कसे आहात? आप्पांनी आवंढा गिळला. बोला ना, कसे आहात? ते खाकरले, घसा साफ केला. ठीक. ठीक म्हणजे? एकदम चांगला. आप्पा उगाचच हसले. खरं बोला, मला बाई काळजी वाटते. अगं, काळजी करण्यासारखं काय आहे? मुलगा डॉक्टर, सून डॉक्टर. शिंकलो तरी दोघं 2 डोस देतात. काळजी घ्या. तू कशी आहेस? मला काय धाड भरली आहे बाई. जयच्या सहवासात मजेत असते मी. 5-6 वर्षांचीच होत असशील तू, जय एवढी. काय सांगू, जय असा काय छळतो मेला. माझा घोडा करून घरभर फिरवतो. घोड्याचे गुडघे कसे आहेत? काही दुखत नाही आहेत. माझी काळजी करू नका. मी की नाही. हॅलो, सुखात आहे हो, सुखात आहे. ठेवू फोन? ज्ञानेशाला का मंजुश्री आली आहे? ठेवते, नंतर करीन फोन. आप्पांनी काही बोलण्यापूर्वी फोन बंद झाला. खरं तर आप्पांना खूप बोलायचं होतं. आप्पा एकटेच होते. दुसरं कारण, गेल्या 15 दिवसात वनिताचा फोन आलेला नव्हता. विचारायचं होतं खूप, बोलायचं होतं कितीतरी. आप्पांना रावलं नाही. आप्पांनी नंबर दाबले, पण थांबले. तलवारीसारखी आठवण काळजावर वार करायला लागली. आप्पांनी असाच फोन लावला होता. वनिताशी खूप बोलायचं होतं, पण फोन घेतला मंजुश्रीने. हॅलो. मंजू, अगं मी आप्पा. बोला. वाळके शब्द. काही नाही, सहज केला होता फोन. आप्पा, तुम्ही रिटायर आहात. आम्हाला एक एक मिनिट महत्वाचा असतो. असे वारंवार फोन करून उगाच आमचा किमती वेळ खर्च करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे हो? आप्पांवर फार मोठा वार झाला होता. तरीही वेदना विसरून ते म्हणाले, तुम्हाला डिस्टर्ब नव्हतं करायचं मला. सासूबाईंशी म्हणजे माईंशी बोलायचं होतं का? हां, तसं म्हणजे. आप्पा, वय काय हो तुमचं? 60 ओलांडून गेली आहे ना. काय बोलणार आहात माईंशी? हे बघा, वयाचं भान ठेवा. उगाच रोमॅन्टिक होऊन सारखे सारखे फोन करत जाऊ नका. फोन आपटल्याचा आवाज स्पष्टपणे जाणवला. आप्पांनी फोन बंद केला, डोळे मिटून घेतले. दीर्घ श्वास घेतला आणि तसेच पडून राहिले. अरे कोण आहे रे? म्हातारे, घड्याळ बघितलं का? हा, किती वाजले, किती वाजले? चल चल चल, चालू पडीत ना, चल. आप्पांनी समोर बघितलं. बागेचा रखवालदार होता. आप्पा उठले. बाहेर बोर्डावर वाचलं नाही का? चाले रोजचे कटकटे. काय गार्डन म्हणजे काय घर वाटलं काय? चला चला, निघा, गेट बंद करू द्या मला. आईला एक एक ब्यादच आहे. आप्पा उठले, चालायला लागले. या रखवालदाराचं तोंड मात्र चालूच होतं. बोर्डावर लिवलंय ना, 8ला बंद. 8:30 झाले तरी बसल्यात. पोरापोरींनी धनको करून टाकले राव. काय तिथं लॉजच समजत्यात याला. काय मिठ्या काय मारत्यात, झोपत्यात काय. नाही, माझ्या बापाचं काय जात नाही हो. पण ते तुमचे फुटक्या बांगड्या बेंगड्या पडलेल्या असतात, त्या मला उचलायला लागतात ना. अरे म्हातारबा, तुम्ही काय ऐकत उभे राहिले राव? काही एखादी म्हातारी येणार आहे इथं? हा, काय सांगता येत नाही राव. म्हाताऱ्यांनाच बाळसं आलं या कलियुगात. आप्पा बाहेर पडले. अजून घरी पोहोचायला वेळ होता. आता कुठे जायचं? करमळकरांची आठवण आली. ते मंदिराच्या दिशेनं चालत राहिले. राम सीता मंदिर. त्यांनी मूर्तीसमोर हात जोडले.
मागायचं काहीच नव्हतं. काय मागणार? आजवर मागितलं ते मुलांसाठी, आता काय मागणार? झटकली तरी आठवण सोडत नव्हती. आठवण कधी आणि कशाची येईल सांगता येत नाही. अहो, ऐकलत का? हां, बोल वनिता. येत्या गुरुवारी शिर्डीला जाऊन येता? शिर्डीला? लोक म्हणतात तिथे नवस केला तर बाबा नवसाला पावतात. तू आठवड्यात 2 उपवास करतेसच की. तरी काही फायदा नाही हो. 5 वर्ष झाली. पण मुलांसाठीच म्हणून आपण लग्न केलंय का? मला हवंय मूल. या गुरुवारी जमणार कसं पण? मी साठवलेत पैसे. वनिता, नाही म्हणू नका हो. आप्पांचा नाईलाज झाला. आपण दोघेही जाऊ. वनितांनी होकार दिला. आप्पा वनिता शिर्डीला गेले. शिर्डीच्या बाबांसमोर हात जोडले, नवस केला. ओळीने 5 गुरुवार केले. काढोड केली, जीव मारला, तडजोड केली. पण 5 गुरुवार शिर्डीत घालवले. हो म्हातार बाबा, काय ध्यानस्थ झालंय का समाधी लागली? हा, किती वेळ उभे मूर्तीच्या समोर? आप्पा भानावर आले. पुजाऱ्यांनी त्यांना हटकलं होतं. आप्पा गाभाऱ्यातून बाहेर आले. बाहेर पायरीवर बसले. आता वेळ त्यांचा वैरी झाली होती. इथेच बसून राहण्यापलीकडे उपायही नव्हता. नमस्कार सदानंद. आप्पा त्या व्यक्तीकडे बघत राहिले. नाही ना, ओळखलं नाही ना? अरे मी रामानंद धायगुडे, तुझा क्लासमेट. आप्पांनी मेंदूला शिणवलं. आता कुठे त्यांना रामानंद धायगुडे आठवला. हायस्कूलमध्ये होता. वर्गात नसावा, पुढे मागे असणार. अरे 40-45 वर्ष झाली. आठवणार कसा तू? मी मात्र तुला विसरलेलो नाही. कसा आहेस? आहे, मी आहे. आप्पा एवढंच म्हणाले. काय मुलं वगैरे? नाहीतरी तू पुढे शिक्षक झालास. नॅशनल अवॉर्ड सुद्धा तुला मिळालं. वाचलं की मी पेपरमध्ये. अरे अशा अवॉर्डिश माणसांची मुलं कलेक्टर, CEO असणार नाही का? रामानंद त्यांच्या शेजारी येऊन बसला. हां, एक डॉक्टर आहे, दुसऱ्याचा व्यवसाय आहे. आप्पा कोरड्या स्वरात म्हणाले. अरे माझा मुलगा जज आहे. अभिमानाने रामानंद बोलला. आप्पा काहीच बोलले नाहीत. तोच पुढे सांगायला लागला. महिन्यापूर्वी बदली झाली. तो इथे आला. आम्ही म्हशी मागं रेडकू. लोढणा तसं म्हणालास तरी हरकत नाही. आलो. फारशा ओळखी नाहीत. रिकाम टेकडा. मग फिरतो. देवळांच्या पायऱ्या झिजवतो. ये तू दर्शन करून ये, मंदिर बंद होईल. अरे दर्शन कोणाला घ्यायचं आहे? आणि आता मागणार तरी काय सांग बरं? मागितलं ते मिळालं. आता मिळालं ते परत घे म्हणायचं का? आप्पा काही बोलले नाही. रामानंद धायगुडेंना खूप बोलायचं होतं. खूप दिवसात त्यांना बोलता आलेलं नसावं. आप्पांची प्रतिक्रिया न येताही ते बोलत राहिले. हायस्कूल झालं. पुढे शिकायची खूप इच्छा होती, पण बाप आडवा आला. दम्याचा विकार. शेती होत नव्हती. बैलांचा कासरा दिला हातात. मनात नसताना बैल हाकत राहिलो. एकुलता एक. नाही म्हणून सांगणार कोणाला? बापाची आई जमीन, स्वतः इतकी जमिनीची काळजी. ग्रॅज्युएट होताच मला वकील व्हायचं होतं, पण बसलो बैलांच्या शेपट्या मुरगळत. वकील व्हायचं स्वप्न मनातच कोमेजलं. पुढं लग्न झालं, मुलगा झाला. मनातलं स्वप्न अंकुरलं. मुलाला वकील करण्याचं स्वप्न पाहत राहिलो. बायको गेली अर्ध्या प्रवासातून. म्हणजे हार्ट अटॅक आला तिला. फार वाईट झालं. नाही केलं नाही लग्न. मी दुसरं केलं नाही. कारण प्रवीण माझ्या मुलाचं नाव बरं काय. सावत्राईचा त्रास नको. वकील होण्यात व्यत्ययही नको. मन मारलं, शरीर मारलं. प्रवीण आणि प्रवीण. मी प्रवीणची आई, मी प्रवीणचा बाप. दोन्ही धर्म पाळत होतो. मग धायगुडे बोलता बोलता थांबले, स्वतःचे हसले. सदानंद, तू काही बोलत नाही आहेस. माझंच आपलं तुणतुणं चालू आहे. म्हणशील हा इथे ओकाऱ्या काढायला आलाय का? तर मी म्हणीन हो, खूप ढवळतंय रे. खूप ढवळतोय. भडाभडा ओकावंसं वाटतंय. पण ओकणार कोणाजवळ? दुःख सांगितल्याने तीव्रता कमी होते. मी बोलतो. तू ऐकतोयस ना? हो, मी ऐकतोय.
कुठे आलो होतो बरं मी? हां, मी दोन्हीही धर्म पाळत होतो. स्वयंपाक पाण्यापासून बैल, शेती सगळी कामं माझी. पोरगंही तेज निघालं होतं. प्रत्येक वर्गात पास. 80च्या आत मार्क कधीच नाहीत. लॉ कॉलेजला घातलं पोरगं आणि त्यांनी पहिला दिवा लावला. एका मुसलमान पोरीच्या प्रेमात पडला. कानावर आलं, खात्रीही झाली, डोकं भडकलं. पण सांगतो कोणाला? एकुलतं एक पोरगं. आई नाही, भाऊ बहीण नाही. छोट्या कार्यालयात शुभ लग्न सावधान करून टाकलं. सूनही LLBला. तिच्या बापानं आंतरजातीय विवाह केल्यानं शिक्षणाचा खर्च द्यायचं नाकारलं तिला. आता दोघांच्या शिक्षणाचा खर्च माझ्यावर. आता तुम्हाला माहितीच आहे की शेती म्हणजे आळवावरचं पाणी, पाऊस पाण्यावरती अवलंबून. किती तडजोड करणार हा? डोक्याकडचं ओढलं की पाय उघडे पडायचे. एकरभर विकून टाकली. मग दुसऱ्या वर्षाला 2 एकर विकली. मनात म्हटलं एकदा वकील होणार आहे हा. आधी एकच वकील होणार होता, आता देवानं 2 वकील दिले घरात. हात आखडता घेऊन अवलक्षण कशासाठी करायचं? घेणारा तो, देणारा तो. झाला, प्रवीण आमचा वकील झाला. सुनबाई आणि दोघांनी मिळून ऑफिस सुरू करायचं ठरवलं. शहरात सोन्याचा भाव जागेला. फास लावणार काय? पण सांगू कोणाला? पोरगं करतोय, मग राखून ठेवायचं कोणासाठी? राहिलेली जमीन विकून टाकली. माती मोलानी विकली. अडलो होतो. गिरायकाच्या पाया पडून पदरात टाकली. मोकळा झालो. दुःख नव्हतं. उद्या दोघांनी वकिली केली आणि ती जोरात चालली तर साताऱ्यातल्या राजाचा राजवाडा सुद्धा मागता येईल. त्यात काय एवढं? हां, गमावणारा मुलगाच आणि कमावणाराही मुलगाच. राहिलं घर. ते विकायचं मनात नव्हतं, पण प्रवीण म्हणाला, घर वडिलोपार्जित आहे, खरे वारस आम्हीच आहोत, तुम्ही केवळ राखणदार आहात. तुम्ही मिळकत काही केली नाही. तुमची ती मिळकत नाहीच आहे. वारसा हक्कानं मिळकत आज ना उद्या माझीच होणार आहे. मुलानं मला कायदा शिकवला. मनात म्हणालो, गांडू ठरलो आपण. मारलं मन. आता स्वतःचं डोकं स्वतःच मारलं. विचार, बुद्धी, अक्कल गहाण ठेवली. टाकलं घर विकून टाकलं. घंटेला चीर गेल्यानं आवाजही चिरला होता. आप्पा काहीच बोलत नव्हते, ऐकत होते फक्त. आज थोडं मोकळं झाल्यासारखं वाटतंय सदानंद. सांगणार कोणाला आणि कुठल्या तोंडाने? अक्कल विकली होती का? माती खात होतात का? डोकं नाही आहे का? लोकांच्या तोंडाला तोंड कसं देणार? कोंडमारा रे, कोंडमारा. मनातल्या मनात कुजवत राहिलो. दुर्गंधी येत होती. माझ्या प्रेताची मलाच दुर्गंधी येत होती. बोललो नाही. आज बोलतोय. वर्गमित्र ना तू? रामानंद विझला होता. वातीचा धूर येत असल्याचा भास झाला. आप्पांना कसंच वाटलं. अतिदक्षता विभागातल्या एका रुग्णानं दुसऱ्या रुग्णाला विचारावं तसं त्यांनी विचारलं. मुलगा जज झाला, सून वकिलीण आणि मी स्वयंपाकी. एवढं बोलून धायगुडे केवढ्यांदा तरी हसले. मग दोघंही कितीतरी वेळ गप्प. मग रामानंद धायगुडेच पिचलेल्या स्वरात बोलले, या काळात बायको हवी होती रे. त्यांनी काय फरक पडला असता. आप्पांना वनिताची आठवण आली. अरे किमान मन मोकळं करायला जागा तरी मिळाली असती. आप्पांना कुठून जोश आला कोण जाणे. ते एकदम भडकले. शिव्या देण्याच्या आवेशात बोलत राहिले. अरे ती नियती आहे ना, वटवळ आहे, वटवळ. एकाला धड सुखात ठेवत नाही ती. काही ना काही कमी आहेच. अरे आम्ही दोघं आहोत, पण नियतीने दोघांना एकत्र ठेवलंय का? कुणाजवळ मन मोकळं करायचं? एवढं बोलण्यानंही ते थकले. खूप दिवसांनी नव्हे, खूप महिन्यांनी ते इतकं बोलले होते. रामानंद डोळे फाडून त्यांच्याकडे बघत होते. रामानंद, अरे नियतीने आपल्या गळ्यात ढोल बांधलाय. तीच वाजवते, नाच म्हणते आणि ती नाच म्हणताच नाचायला लागतं. अंतरीचं दुःख पीत पीत सुद्धा नाचावं लागतं. आपलंच मढं सरणावर जळत असताना आपल्याला नाचायला लागतं. क्रूर आहे रे ती. खरंच क्रूर आहे. भयंकर क्रूर आहे ती.
तिच्या विरुद्ध तुझ्या जज्ज मुलाला न्याय नाही देता येत आणि तुझी सून नाही केस लढवू शकत. या नियतीच्या आजच्या बाहुल्या होत रे आपण, बाहुल्या. आप्पा रक्तबंबाळ होऊन तसेच बसून राहिले. रामानंद धायगुडे केव्हा उठून गेले त्यांना समजलंही नाही. आप्पा वेड्यासारखे स्वतःशीच हसले. त्यांचं बोलणं त्यांना खोटं वाटायला लागलं. नियतीला दिल्या शिव्यांचा राग आला. नियतीने असं वाग, तसं कर असं सांगितलं होतं का आपल्याला? मग कोण वागलं, का केलं, कुणी केलं? आपणच घडवलं ना आपलं जीवन असं. आप्पा स्वतःवरच चिडले. त्यांना वाटलं आपण कडकलक्ष्मी व्हावं, स्वतःवरच कोरडे ओढावेत, सपासपा हंटर मारावा. दोन्ही हाताने शतभाले स्वतःवर फेकावेत. लक्षावधी विषारी सर्पांच्या मधोमध जाऊन उभं राहावं. एकाच वेळेला त्यांनी डसावं, चावा घ्यावा. आप्पा थिजून गेले होते. भावना मन गोठून गेलं, विचारच थांबले, थिजून गेले होते ते. मध्यरात्री कधीतरी ते घरी आले. दरवाजा वाजवण्याची भीती वाटली. बाहेर बसून राहणं कठीण होतं. हवेत गारठा होता. मध्यरात्री दरवाजा वाजवणंही उचित नव्हतं. विनायक दरवाजा उघडायला येणं शक्य नव्हतं. पार्टी त्याच्या अंगावर आली असणार, तो झोपी गेलेला असणार. चित्राच येणार दरवाजा उघडायला. चित्रा दरवाजा उघडायला येणार ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी होती. युक्तिवादालाही संधी नव्हती. एवढा वेळ का झाला, काय सांगणार होता आरोपी? शब्दांच्या आसुडांपेक्षा ही थंड हवा चांगली. ते वरांड्यातच खाली बसले. बसून बसून कंटाळले, मग आडवे झाले. थंडी आता झोंबत होती. डोळ्याला डोळा लागत नव्हता. पोटात भूक होती. भूक. माणसासारखा स्वार्थी प्राणी नाही. अनेक प्रकारची भूक असते त्याला. अन्नाची भूक, शरीराची भूक, मुलांची भूक. या भुकेपायी तो स्वतःचं भक्ष्य होतो, स्वतःला कुरतडत राहतो. आणि ती झोप तिथं की ती लहरी येता येत नाही. मोठ्या माणसासाठी अंगाई म्हणता येत नाही. अण्णांचंही तसंच झालं होतं. थंडी, भूक आणि झोप तिघही वैरी झाले होते आणि त्यात मन सैरावैरा धावत होतं. अवखळ झालं होतं ते. सैरावैरा झालेलं मन वनिताच्या कुशीत शिरलं. किती उबदार होती वनिताची कुस. एकदा आप्पाच तिच्या कानात पुटपुटले होते, 12 घोंगड्यांची ऊब तुझ्या कुशीत आहे. वनिता त्यावर काही बोलली नव्हती, मात्र तिच्या सर्वांगावर वारुळ फुटलं. ती आप्पांना बिलगली पालीसारखी. आप्पांनी तिला तशीच घट्ट छातीशी धरून ठेवली होती. ज्ञानेशाच्या जन्मापूर्वीची ही घटना. त्यावेळी सारं काही नवं नवं होतं, ताजं टवटवीत होतं. कितीही भोगून अतृप्त राहण्याचा तो काळ. देण्यात आणि घेण्यात आनंद होता. आणि आज मोबाईलची रिंग वाजली. सगळी इंद्रिय एकवटली. आप्पांनी मोबाईलचं बटन दाबलं. हॅलो. पलीकडून येणारा आवाज वनिताचा होता. वनिता? स्वराला सुद्धा पंख असतात का? मनाला तरी निश्चित असतात पंख. मन कधीच वनिताजवळ जाऊन पोचलं होतं. हां, बोल बोल. यावेळी फोन. बरी आहेस ना? आहे, बरी आहे. आठवण आली. मंजू झोपली आहे म्हणून फोन केला. तुम्ही कसे आहात? दबका आवाज, चोरलेला आवाज. मी. आप्पा अडखळले. शब्द घशातच विरघळले. हो, बोला ना हो तुम्ही. वनिताच्या आवाजात काळजी होती. मी खूपच चांगला आहे. आप्पांना वाटलं आता बांध फुटेल, विस्फोट होईल. मोठ्या कष्टाने स्वतःला सावरलं त्याने. अजून जागे कसे? जागा म्हणजे आत्ता आली जाग मोबाईलच्या रिंगमुळे. काळजी घ्या. वनिता. आप्पांना काहीतरी बोलायचं होतं, पण शब्द सापडत नव्हते. बोला ना. आप्पा गप्प. किती घोर लावणार हो जीवाला? नाही, काही नाही. वनिता बोलली नाही. कदाचित ती नाक ओढत घसा साफ करत असावी. वनिता. बोला ना हो. आता शब्द हरवण्याची वेळ आप्पांवर आली. आप्पा शब्द हरवून बसले आणि वनिता काळजीत पडली.
अहो, बोलताना गप्प का झालात तुम्ही? गुडघे खूप दुखतात ना? पाठीला ठणका भरतोय ना? काय होतंय नेमकं तुम्हाला? आप्पा मोठ्या कष्टानं स्वतःला आवरत होते आणि वनिता वेळ प्रसंग विसरून काळजीनं प्रश्न विचारत होती. वनिताच्या चढ्या आवाजानं मंजू जागी झाली. ती उठून हॉलमध्ये आली, बटण दाबलं. लाईटच्या प्रकाशात तिला वनिता दिसली. तिच्या कपाळाची शीर ताडकन फुगली. काय चाललंय? काय चाललंय हे? ती किंचाळतच वनिताकडे निघाली. वनिताने पटकन फोन बंद केला. काय आम्ही काय झोपायचंच नाही का? विश्रांती नकोच आहे का आम्हाला? मध्यरात्री सुद्धा तुम्हाला आठवणी येतात. कसलं आहे हो हे जगावेगळं तुमचं? वयाचं तरी भान ठेवा. अगं त्यांची तब्येत काही झालेलं नाहीये त्यांना. तुमच्या मनाचे खेळ आहेत मेले. संधीच शोधताय तुम्ही. वनिता अपराध्यासारखी खाली मान घालून उभी होती. मंजू बोलतच होती. उभं आयुष्य काढलंत ना बरोबर. आता कसली आली ओढ? मंजू, तुम्ही बोलायचं नाही. आवाज तर अजिबात चढवायचा नाही. तुम्हाला आप्पांकडे जायचं असेल तर या क्षणी सुद्धा गाडी काढते. येत आहे? चला, आम्हाला सुखानं झोपता तरी येईल. आत्तापर्यंत ज्ञानेश तिथे आला होता. काय चाललंय मंजू? त्यांनी विचारलं. ते तुमच्या लाडक्या माईंना विचारा. फणकऱ्यानं मंजूश्री बोलली. मुलगा आपला, आपली बाजू घेईल म्हणून वनिता त्याच्यापुढे कैफियत मांडायला गेली. आई, असं एक न्यायालय असतं जिथे आपल्या मुलालाही शिक्षा होत नसते. मुलगा आईची बाजू घेताना राहील का? किमान आईला समजून घेण्याचा तरी प्रयत्न करेल तो. वनिताची वेडी आशा होती. अरे ज्ञानेश, त्यांची तब्येत. वनिताचं वाक्य पूर्ण होण्याआधी मंजुश्री म्हणाली, काय झाले हो त्यांच्या तब्येतीला? आणि तुम्हाला सांगितलं कोणी आहे? अगं त्यांचा फोन, त्यांचा मोबाईल इनकमिंग आहे फक्त. ते कसे करतील तुम्हाला फोन? नाही तसं म्हणजे मीच फोन केला होता. हां, मग त्या फोनचं बिल आम्ही भरतो ना. त्यांचं तसं नाही आहे. त्यांना त्यांनी दिलाय इनकमिंग फक्त. मंजू, माईला बोलू दे. ज्ञानेश बोलला तसा वनिताला धीर आला. शेवटी तिचं रक्त आहे ते. रक्ताला रक्ताची कणव येणारच. रक्त तुटतं का? रक्ताचं नातं अभंग असतं. मलाच मेलीला राहावे ना. झोप येईना. आठवण आली. वाटलं ते संकटात असतील. राहावलं नाही मग मी फोन केला त्यांना. वनिताच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. फोन करायला माझी नाय का? सकाळ संध्याकाळ कुलूप लावते का मी फोनला? हां, विचारा ना त्यांना. का यांचे हात बांधून ठेवते मी? वाजलेत किती बघा? 12:30. 12:30 वाजता या त्यांना फोन करतायत. जरा तरी काही मॅनर्स. आता तुम्हीच बघा, तुम्ही थकून आलाय, मी थकलेली आहे. विश्रांती नको? आपलं राहू द्या, जयचं काय? तो उठला ना तर घर डोक्यावर घेईल तो. मग त्याचं काय? मी आहे नाचायला मग मोकळी. बसते रात्रभर जागत. माई, खरं तर रात्री अपरात्री फोन करणं बरं नाही ग. ज्ञानेश बोलला. वनिताच्या काळजावरच जणू त्यांनी वार केला. तिला वाटलं होतं ज्ञानेश आपली बाजू घेईल. वर म्हणेल, आपण उद्या आप्पांना भेटून येऊ, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करू. वनिताने मान खाली घातली. मंजुश्रीचं तोंड चालूच होतं. ज्ञानेशच्या बोलण्याने तिला जोर चढला. दिवसभर फोन सोडत नाहीत. काय बोलतात देव जाणे. आम्ही लग्नच केलं नाही जणू. चल ज्ञानेश, झोप तू. त्यांच्या विकृतीनं तू आजारी नको पाडायला. ज्ञानेशला घेऊन मंजुश्री आत गेली. जाताना लाईट बंद केली. उरला फक्त अंधार. त्या अंधारात वनिता. पुढे अंधार, मागे अंधार, वर खाली सगळीकडे अंधार. वनिता भिंतीच्या आधारानं खालीच बसली. हा अंधार गिळून का टाकत नाहीये? अकराळ विकराळ अंधार म्हाताऱ्या माणसाच्या भोवती विळखा घालतो. पुढे जाऊ देत नाही, मागचंही काही आठवू देत नाही. सगळे दोरच तो कापून टाकतो. आपल्या जबड्यात त्याला पकडून ठेवतो. काय केलं, काय झालं? विचारांना सुद्धा सहस्त्र जिभा सर्पासारख्या. सांगायची चोरी, बोलायची चोरी, वाचा गेलेलं आयुष्य. विकृती म्हणे. कसली विकृती? मुलांना जन्माला घालणं म्हणजे का विकृती? त्याचं लग्न करणं, त्याचा संसार उभा करण्यासाठी खांब भिंती छप्पर होणं म्हणजे विकृती का? वनिता तशीच बसून होती. मेल्या माणसाचं मढं आडवं झोपवत नाहीत. पाय ताठरतात, खड्डा मोठा घ्यायला लागतो, चिता लांबरुंद रचावी लागते, तिरडीची लांबी वाढवायला लागते. खर्च, खर्च आणि खर्च.
मेटं मोडून प्रेत भिंतीला टेकून बसतं ठेवायला लागतं. वनिताचं प्रेत भिंतीला टेकलेलं होतं. हातपाय हलत नव्हते, पापणी हलत नव्हती आणि भूतकाळ वैरी होऊन नाचत होता. श्रोते हो, हा होता दुसरा भाग जगन्नाथ शिंदे लिखित कादंबरीचा. वनिताच्या आयुष्यात भूतकाळात काय घडलंय, तिचं लहानपण, बालपण, तारुण्य कसं गेलंय, आप्पांशी तिचा विवाह कसा झाला, पुढचं आयुष्य कसं, ऐकूयात उद्याच्या भागात. तिसरा भाग भेटूयात.